हे गावरान भाजी आहे, जंगलातून मी खुडून आणलेली आहे. तुम्हाला दाखवणार आहे मी कुठून आणलेली आहे. तर हे पहा छान कोवडे कोवडे पानं आहे आणि याची भाजी आपल्याला करावी लागते. हे एप्रिल महिन्यात एप्रिल मे मध्ये असते ही भाजी. नवीन याला कचनार म्हणून म्हणतात, कोयलार कचनार. तर आपण पहा हे सुंदर भाजी हे बनवणार आहे आपण. चुलीवर आपण बनवणार आहे ही भाजी. छान चुलीवर आपण ही भाजी बनवणार आहे आणि खूप सुंदर भाजी होते. हे गावरान भाजी म्हणजे आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक दाताचे ज्यांना विकार असेल तर या भाजी खाल्ल्यामुळे दातांचे विकार पण कमी होते. हे पहा, हे याचे पानं उकडून आणि त्या पाण्यानं गुळला केला तर आपले पायरिया वगैरे असे दाताचे विकार असतात ना, रक्त जाणे हे बंद होतात. हे खूप छान हे आयुर्वेदिक भाजी आहे. तर हे आता आपण बनवणार. ही भाजी आपण याची भाजी करणार आहे. पहा, या भाजीला कचनार म्हणतात आणि कोयलार पण म्हणतात याला. कोयलार कचनार याची आता आपण भाजी करणार आहे. पहा, खूप सुंदर कोवडे कोवडे पानं आलेले आहे याला. हे एप्रिल आणि मे महिन्यात येत असते याला. तर याची भाजी आपण करतो. हे पहा, हे असं असते हे झाड. ते पहा याची भाजी निघते. हे पहा छान कोवडे कोवडे पानं येते याला असे. हे जे कोवडे पानं आहे ना, हे आपण असं तोडायचं आणि याची भाजी करायची. हे पहा हे कोवडे पानं आहे ना, हे तोडून आणि याची भाजी करावी लागते अशी. हे पहा छान हे असे कोवडे कोवडे पानं याची भाजी करावी लागते. पहा हे असे कोवडे कोवडे पानं हे तोडून आणि याची भाजी करावी लागते. हे असे पानं तोडावं लागते आणि याची आपण भाजी करतो. हे खूप सुंदर भाजी होते आणि गावरान भाजी आहे. हे एप्रिल ते मे महिन्यात जेव्हा झाडांना पाला येते तेव्हा ही भाजी आपण तोडून आणि याची भाजी करतो. हे खूप आयुर्वेदिक भाजी आहे, खूप पौष्टिक भाजी आहे. पहा, हे अशी आपण ही भाजी तोडून याची हे भाजी करावी लागते. हे आता आपण याची भाजी करणार आहे. पहा, चुलीवर करणार आहे याची भाजी आपण. हे पहा, हे छान आहे, खूप सुंदर भाजी होते याची. कोयलार कचनार असे म्हणतात याला. पहा, आता याची आपण भाजी करणार आहे. पहा, हे आपण आता ह्या झाडाची तोडलेली आहे हे भाजी. आता आपण याची आता मी हे भाकरी करत आहे. आपल्याला हे गावरान भाजी बनवायची आहे तर त्याच्यासोबत आपण भाकरी पण खाणार आहे. हे पहा, हे गावरान भाजी आहे तर हे आता आपण बनवणार आहे. याच्यासोबत आपण भाकरीसोबत हे भाजी खाणार आहे आपण. तर हे पहा, मी आता भाकरी बनवत आहे. हे पहा, चुलीवरची भाकर बनवत आहे आपण.
पोळीसोबत आपण हे गावरान भाजी कोयलाची हे बनवणार आहे आणि खाणार आहे. पहा, छान होते. छान होते भाकर. चुलीवरचा स्वयंपाक. हे पहा, हे अशा भाकरी झालेल्या आपल्या. छान हे चुलीवर केलेले आहे मी भाकरी. हे पहा, या भाकरी आता आपण या भाजीसोबत खाणार आहे आपण. हे पहा, हे चुलीवरच्या भाकरी. हे पहा, आता या भाजीसोबत आपण भाजीसोबत हे घेतलेलं आहे मी. टमाटे, जिरं, मोहरी आणि लसूण कापून घेतलेले आहे. हे आपण बारीक करणार आहे. हिरव्या मिरच्या आणि कांदा भरपूर घेणार आहे आपण. याच्यात टाकायला कांदा भरपूर घेणार आहे. पहा, तर आधी आपण भाकर करून घेणार आहे. भाकर झाल्यावर मग आता आपण भाजीची तयारी करणार आहे. पहा, भाकर झाली म्हणजे आता आपण भाजी करणार आहे. आपली भाकर आता आपण शेकून घेणार आहे. पहा, छान भाकर होत आहे. पहा, आता आपली भाकर झालेली आहे. आपण शेकून घेतलेली आहे. पहा, आता आपण हे भाजीसोबत खाणार आहे. हे पहा, आपलं भाकरी. स्टार्ट. पहा, राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, तुम्हाला हे रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पहा, आज खूप विशेष दिवस आहे. आज आपण चुलीवर स्वयंपाक करणार आहे. पहा, आपण याची भाजी मी तुम्हाला सांगितलीच आहे. हे भाजी आता आपण हे धुवून घेणार आहे. धुवून आणि कापून घेणार आहे. पहा, हे खूप सुंदर होते भाजी. तर पहा, हे आता आपण धुवून घेणार. नानी काय केलं काढं नाही झालं पाहिजे म्हणून आपण पहा याला गुळ लावणार आहे. हे पहा, याची माती लावून घेणार आहे म्हणजे चुलीवर आपलं भांडं काढा नाही होणार आहे. हे पहा, आपण याला असं गूळ लावून घ्यायचं. हे पहा, हे छान गूळ लावून घेतलेलं आहे. आता हे आपण हे चुलीवर ठेवणार आहे. हे पहा, नानी भाजीसाठी आपण पहा कांदा आणि मोहरी, जिरं हे घेतलेलं आहे. लसूण आणि हिरव्या मिरच्या, तेल आणि टमाटे. आता हे आपण फोडणी देणार आहे. तर पहा, तेल टाकणार आहे. तेल कडक थोडंसं कडक झालं म्हणजे आपण मोहरी टाकणार आहे. पहा,
दिवस काय आता आपण स्टॉप स्टॉप मोहरी टाकणार आहे. स्टॉप. तिरगी कशी जाईल. हां स्टार्ट. आपलं तेल आता कडक झालेलं आहे. याच्यात आपण मोहरी टाकणार आहे. मोहरी तळतळली म्हणजे जिरं टाकणार आहे. जिरं टाकणार आहे. आता आपण कांदा टाकणार आहे. छान चुलीवरचं गावरान भोजन, गावरानी जेवण होणार आहे. हे पहा सुंदर होणार आहे. तर हे आता मी कांदा टाकलेला आहे. कांदा मिरच्या हे होत आहे. आपण लसूण पण कापून कुरून घेणार आहे. ते पण टाकणार आहे. एक ग्लास धुने फटाफट मला खूप. आता आपण लसूण टाकणार आहे. झाल्यावर आपण टमाटे. हा आता मी हे भाजी कापून घेतलेली आहे. हे पहा छान बारीक केलेली आहे. आता मी हे याच्यात टाकणार आहे. पहा छान चुलीवरची गावरान भाजी होत आहे. हे खूप टेस्टी आणि आयुर्वेदिक भाजी आहे. हे पहा पहा आपली भाजी चिमलेली आहे. मी नेहमी सांगते का भाजी कोणत्या हिरव्या भाज्या ह्या सुरुवातीला मीठ न टाकता नंतर टाकायचं, म्हणजे भाजीचं आपल्याला प्रमाण समजते त्यानुसार, नाहीतर आपली भाजी खारट होऊ शकते. तर हे पहा आता मी याच्यात मीठ टाकत आहे. भाजी आपली चिमलेली आहे त्यानुसार आपण आता हे मीठ टाकणार आहे. हे पहा म्हणजे आपल्याला भाजीचा अंदाज समजते, आपली भाजी खारट होत नाही. हे पहा आपली गावरान भाजी हे झालेली आहे. खूप सुंदर झालेली आहे पहा ही भाजी. आणि आता आपण हे खाणार आहे. पहा भाकरीसोबत हे चुलीवरचं आपलं गावरानी भोजन स्वयंपाक झालेला आहे. हे पहा चुलीवर केलेले आहे मी हे भाजी. छान होत आहे. चूल पहा किती सुंदर पेटत आहे हे. आणि चुलीवर मी हे भाजी केलेली आहे. पहा हे छान झालेली आहे भाजी. पहा आपली भाजी झालेली आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. काढून आणि हे पहा हे भाकरीसोबत हे छान लागते. हे पहा भाकर पण घेतलेली आहे आपण. हे भाकर याच्यासोबत आता हे आपण भाजी हे भाजी आपण खाणार आहे. पहा काढून दाखवते मी तुम्हाला. हे पहा सुंदर भाजी झालेली आहे. खूप चविष्ट. आणि आपण खाऊन पाहणार तेव्हाच आपल्याला समजेल का ही भाजी चविष्ट झालेली आहे की नाही. तर पहा आता ही आपली भाजी झालेली आहे छान. हे पहा मीठ पण टाकलेलं आहे आपण. हे पहा छान. हे पहा मी खाऊन दाखवणार आहे तुम्हाला. खूप छान झालेली आहे गावरान भाजी. हे पहा छान झालेली आहे. खूप सुंदर झालेली आहे भाजी, गावरान भाजी. आणि चुलीवर मी केलेली आहे. खूप सुंदर झालेली आहे भाजी. हे पहा